1973 पासून महिला विश्वचषक क्रिकेट अंतर्गत सुरू होतो, पण भारताचं पहिलं पार्टिसिपेशन ह्या असणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये 1978 मध्ये होतो. होस्टिंग कंट्री सुद्धा इंडियाचा आहे. हा सेमीफायनल पर्यंत इंडियाची असणारी महिला टीम त्या ठिकाणी पोहोचते, पण त्या असणाऱ्या मॅचेस मध्ये सुद्धा स्वतः महिला टीम मधल्या असणाऱ्या प्लेयर्सला तिकीट विकावे लागतात रस्त्यावरती जाऊन. त्यानंतर 1982 अंतर्गत वर्ल्ड कप होस्ट केला जातो न्यूझीलंड मध्ये. तर न्यूझीलंड मध्ये जाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, तर प्रत्येक खेळाडू स्वतःच्या असणाऱ्या पर्सनल खात्यातून 10,000 रुपये त्या ठिकाणी देतात आणि त्यानंतर ते पोहोचतात तिथं. आणि तिथूनच असणारा हा प्रवास, 50 वर्षाचा असणारा हा अविरत चाललेला प्रवास एका अतिशय असणाऱ्या सुंदर क्षणापर्यंत येऊन थांबला. आणि बरोबर रात्री 12 वाजता हरमनप्रीत कौर यांनी एक कॅच घेतला आणि एक महिलांच्या क्रिकेट मधला असणारा एक अलिखित पद्धतीचा असणारा दुष्काळ संपून आता एक नवीन दिशा देण्यासाठी हा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विजय भारतानं नोंदवला. साऊथ आफ्रिकेला फायनल मध्ये 2 नोव्हेंबर या असणाऱ्या दिवशी हरवून भारतानं पहिल्यांदाच एका वेस्टर्न कंट्रीच्या शिवाय, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 टीमचीच असणारी नावं कोरली जात होती, आजचा तिसरा देश म्हणून या ठिकाणी भारत या असणाऱ्या चषकावरती स्वतःचं नाव कोरतोय. सर्व असणाऱ्या टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व असणाऱ्या मुलींना या असणाऱ्या नवीन जर्नीमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून खूप खूप आभार. आणि तुम्ही अशा पद्धतीचे असणारे मुद्दे परत एकदा स्टार्ट करून भारताच्या असणाऱ्या नव्या पिढीला आकार देण्यासाठी या ठिकाणी तयार राहाल अशी अपेक्षा ठेवूया.